सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। शेवगाव नगर परिषदेत चालू असलेला अनागोंदी कारभार तत्काळ थांबवावा व शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली करावी, तसेच पूर्ण वेळ मुख्याधिकारी शेवगाव नगर परिषदेला मिळावा, तसेच शेवगावमध्ये साचलेल्या घाणीच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना कराव्यात। शहरातील स्ट्रीट लाईट ताबडतोब चालू करावे, नगर परिषदेच्या सर्व विभागांचे सोशल ऑडिट करावे, शहरामध्ये झालेल्या प्रस्थापित DPR चुकीच्या पद्धतीने झालेला असेल त्याचे पूर्ण निरीक्षण करावे। या मागणीसाठी गुरुवारी दिनांक 18 रोजी मुंडे हे शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी बसले होते। परिस्थिती निर्माण झालेली आज शेवगाव नगरपालिकेमध्ये अनागोंदी कारभार असल्यामुळे स्पेशल ऑडिट करण्याची मागणी आम्ही केलेली। शेवगाव नगरपालिकेची शेवगाव नगरपालिका इथून 3 किलोमीटर बाहेर गेल्या 2-4 वर्षापासून लोकांनी कसं बाहेर जायचं? 3 किलोमीटर सर्वसामान्याला साधा दाखला घ्यायचा असेल, कोणता उतारा घ्यायचा असेल, कोणती फिर्याद दाखल करायची असेल तर बाहेर जाणं येणं हे काय सोपा विषय नाही। एक जणाला 100 रुपये खर्च लागतो। अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांचे अतोनात हाल होतात। ही नगरपालिका शेवगाव शहरसाठी आहे का ग्रामीण भागासाठी आहे किंवा शहराच्या बाहेरच्या लगत पटांगणात मांडली म्हणजे तिथे काय नेमकं काय चाललंय ही परिस्थिती उघड्या डोळ्यांनी सगळा तालुका आणि शहर पाहतंय। ही दयनीय परिस्थिती आहे। नगरपालिका शेवगाव शहरमध्ये आली पाहिजे ही प्रथम आमची मागणी आहे। शेवगाव नगरपालिकेमध्ये आज केर कचऱ्याचा ढिगल साचलाय, अस्वच्छता आहे, पाऊस आलाय, डासाचं साम्राज्य झाले, सगळी घाणीचं साम्राज्य झाले, फवारण्या नाही, स्वच्छता नाही, रोगराई निर्माण होईल। शेवगाव शहर भविष्यामध्ये रोगराई पसरेल अशी परिस्थिती निर्माण झाली। दुधाला किमान 40 रुपये भाव द्या व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा या प्रमुख मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने 6 जुलैपासून चालू असलेल्या कोतुळ येथील बेमुदत धरणे आंदोलन आज 13व्या दिवशीही सुरूच आहे। आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने आंदोलनाचा राज्यव्यापी लढा सुरू करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे। 19 तारखेला ज्येष्ठ शरद पवार अकोल्यात शेतकरी मेळावा व स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या स्मृतिदिनी कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असल्याने शेतकऱ्यांच्या या लढ्याविषयी ते काय भूमिका घेतात यांकडे आता दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। तांदुळवाडी येथील गौण समाजाच्या 70 कुटुंबियांची पावसाच्या पाण्यामुळे मोठी कुचंबना होत होती। चिखलमय रस्त्याचे पाणी घरामध्ये जात असल्याने कुटुंबियांचे हाल होत असल्याचे समजतात आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी पुढाकार घेत कारगळ खडीच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला। तांदुळवाडी येथील गौण समाज बांधवांनी आमदार तनपुरे यांचे आभार व्यक्त केले। शहरात बुधवारी एका नामांकित हॉटेलमध्ये 2 युवक आले होते। त्यांच्याकडे काही संशयित बॅगा होता। हॉटेल चालकांनी त्यांच्या आधार कार्डची मागणी करून पडताळणी केली असता त्यात तफावत आढळली। त्यामुळे संबंधित तरुणांना रूम रिकामी करण्यास सांगितले। ते दोघे जण भाडे न देताच त्यांच्या आलिशान गाडीमध्ये बसून निघून गेले। दरम्यान सोशल मीडियावर दहशतवादी असल्याचा मेसेज व्हायरल झाल्याने शिर्डी शहरात घाबरट निर्माण झाली होती। सोशल मीडियावरील या अफवेमुळे देशभरातील साई भक्तांमध्ये घाबरट निर्माण झाली होती। मात्र हा मेसेज पूर्णपणे खोटा असून कोणीतरी खोडसाळपणा करून शिर्डीत अफवा पसरवत असून नागरिकांनी तसेच साई भक्तांनी अफवांवर विश्वास ठेवू नये यासाठी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी घटनेसंदर्भात गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करताना सांगितले। कोपरगाव मतदारसंघाच्या पूर्व भागातील नागरिकांची मागणी पूर्ण करून आमदार आशुतोष काळे यांनी तिळवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळवली आहे। त्यामुळे पूर्व भागातील तिळवणीसह पंचक्रोशातील अनेक गावांच्या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे। त्याबद्दल तिळवणीसह पंचक्रोशातील नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले। आमदार आशुतोष काळे यांनी खूप पुण्याचे काम केले असून त्यांची परतफेड तिळवणी, कासली, शिरसगाव, आपेगाव, उक्कडगाव, सावळगाव, गोधेगाव, घोळेगाव गावातील सुज्ञ मतदार विधानसभा निवडणुकीत करून देणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। तिळवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळवून आणल्याबद्दल तिळवणीसह पंचक्रोशातील नागरिकांनी कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांचा असंख्य नागरिकांनी सत्कार करून त्यांचे आभार मानले। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा,
आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक कोल्हापूर येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या योगदानाचे समाजावर मोठे ऋण आहे. त्यांच्या कार्याची व साहित्याची प्रेरणा समाजाला मिळावी यासाठी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे पहिले स्मारक कोपरगाव येथे निर्माण करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. शाहीर आणि समाज प्रबोधनातून सामाजिक सुधारणा आणि जडणघडण होण्यात अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अविस्मरणीय आहे. सामाजिक सुधारणा हा कोणत्याही समाजाच्या विकासाचा पाया असतो. महापुरुषाचा आदर्श हा पिढ्यानपिढ्या सर्वांना आदर्श जीवनाची दिशा मिळवण्यासाठी मार्गदर्शक ठरतो. संजीवनी उद्योग समूह व कोल्हे परिवाराने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबद्दल नेहमीच आदर ठेवत विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवला आहे. स्वातंत्र्याची व स्वाभिमानाची जाणीव आपल्या कार्यातून करून देणारे अण्णाभाऊ साठे यांचे विचार सर्वांनी अभ्यासून सामाजिक प्रगती साधावी असे यावेळी बिपिनदादा कोल्हे यांनी म्हटलं आहे. पालटून पालटून हे साखर सम्राट सत्ता उपभोगत आहे. दोन्ही तालुक्यामध्ये असंख्य प्रश्न जशीच्या तसे असून या नेत्यांची मिल भगत आहे. निवडणुकी आली की हे बिळातून बाहेर पडतात. जनतेच्या प्रश्नासाठी आता माघार नाही. विधानसभा करायची ती फक्त गोरगरिबांसाठीच असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीच्या नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी करून एकदा नवीन चेहऱ्याला संधी द्या. तुमच्या प्रश्नाला मी नेहमी बांधील राहील असे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योग व साखर उद्योगाशी संलग्न जोडधंद्यातील कामगारांच्या वेतनवाढ व सेवा सरती कराराची मुदत 31 मार्च 2024 रोजी संपली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाने मागणी करूनही अद्याप कोणत्याही कारवाई झालेला नाही. त्यामुळे 25 जुलै पूर्वी साखर आयुक्तांनी सहकार मंत्री व संबंधितांची बैठक घेऊन त्रिपक्षीय समिती गठीत करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रतिनिधी मंडळाने दिला आहे. शेतकऱ्याने जामखेड येथे कांदा विकून आलेल्या कांद्याच्या पट्टीचे पैसे आपल्या गावी घेऊन जात असतानाच जामखेड करमाळा रोडवरील चुंबळी फाट्याजवळ पाठीमागून 2 मोटारसायकलवर आलेल्या 4 अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांची मोटारसायकल उडवून मारहाण करत लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना 48 तासाच्या आत अटक केली आहे. दगड व खडी वाहतूक करणाऱ्या टाटा कंपनीच्या हायवा या जड वाहनाखाली सापडून स्टोन क्रशरवरील परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील खंडाळा गावाच्या शिवारात असलेल्या SR स्टोन क्रशरच्या आवारात बुधवारी सायंकाळी घडली. मनोज प्रकाश कुमार असे मयत कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी मयताचा साथीदार दिलीप माधव तडोले यांनी रात्री उशिरा नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी वाहन चालक दत्तात्रय मल्हारी वाडेकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबूया. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.